नागपूर जिल्ह्यातील पाचशिवनी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या भागी माहेरी ग्रामपंचायत परिसरामध्ये पिकनिकसाठी गेलेल्या 2 तरुणांचा कृत्रिम तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। हा तलाव अवैध माती उत्खननामुळे तयार झाला असल्याचं स्थानिकांनी सांगितलंय। मिळालेल्या माहितीनुसार नागपूरच्या मानेवाडा परिसरातील संदीप आहारे, अभिषेक यादव, विकास राय, शिवकुमार समुद्रे, निलेश टेंभुर्णे, इंदर यादव, रोहित पाल आणि मनोज गायकवाड हे 8 मित्र रविवारच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी भागी माहेरी येथील तलाव परिसरात गेले होते। मजा मस्ती सुरू असताना रोहित पाल आणि मनोज गायकवाड आंघोळ करण्यासाठी तलावात उतरले, मात्र पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्यानं दोघेही खोल पाण्यात बुडाले आहे। घटनेची माहिती मिळताच पाचशिवनी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। स्थानिक गोताखोरांच्या मदतीनं शोध मोहीम राबवून दोन्ही तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले। मृतदेह शवविच्छेदनासाठी पाचशिवनी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले। या दुर्घटनेत मृत पावलेले मनोज गायकवाड हे रेल्वे कर्मचारी होते। या घटनेमुळे मित्रमंडळी आणि कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे। दरम्यान पाचशिवनी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला। या घटनेमुळे अवैध माती उत्खननाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। स्थानिक नागरिकांनी अशा अपघातांना प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप केला असून अवैध उत्खननामुळे तयार झालेले हे तलाव जीवघेणे ठरत असल्याचं सांगितलंय। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करता पंकज चौधरी, रामटेक, नागपूर। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।